नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पढ़ाई से दोस्ती या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या मिलिटरी एक्सरसाइजेसबद्दल, ज्या की सध्या चर्चेमध्ये होत्या. भारत आणि इतर देश एकमेकांसोबत ज्या काही युद्ध अभ्यास करतात, जे काही मिलिटरी एक्सरसाइजेस करतात, तर त्यांबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. या चालू घडामोडींवर यू-पी-एस-सी, स्टेट पी-सी-एस एक्झाम, बँकिंग एक्झाम, एस-एस-सी सी-जी-एल एक्झाम, एस-एस-सी सी-एच-एस-एल एक्झाम, तलाठी एक्झाम, सी-डी-एस आणि एन-डी-ए एक्झाम या वेगवेगळ्या एक्झाममध्ये प्रश्न वारंवार विचारले जातात. तर आपण या मिलिटरी एक्सरसाइजेसबद्दल प्रश्नोत्तरीच्या माध्यमातनं ह्या व्हिडिओ सेशनमधनं जाणून घेणार आहोत. बघूयात पहिला प्रश्न या ठिकाणी. डस्टलिंग 2019 मिलिटरी एक्सरसाइज वर्ल्ड वॉज हेल्ड बिटवीन विच टू कंट्रीज? तर ही डस्टलिंग 2019 ची जी मिलिटरी एक्सरसाइज आहे विद्यार्थी मित्रांनो, ती कोणत्या 2 देशांमध्ये झाली होती? हे या ठिकाणी आपल्याला विचारलं गेलं आहे. याचं उत्तर आहे इंडिया आणि उझबेकिस्तान. या ठिकाणी तुम्ही फोटोमध्ये पण बघू शकता. आपल्या भारताचे संरक्षण मंत्री आणि उझबेकिस्तानचे संरक्षण मंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते. काही सोल्जर्स पण तुम्ही बघू शकता. सो इंडिया विल कंडक्ट इट्स फर्स्ट एव्हर मिलिटरी एक्सरसाइज विथ उझबेकिस्तान इन अ 10 डे सेशन ऑन काउंटर टेररिझम टॅक्टिक्स. तर भारत आणि उझबेकिस्तान यांचे सैनिक ज्या काही काउंटर टेररिझम टॅक्टिक्स आहेत त्या एकमेकांसोबत शेअर करण्यासाठी डस्टलिंग 2018 या युद्ध सरावामध्ये भाग घेतील. तर अशा प्रकारचं ही न्यूज आउटलेट आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, इंडिया डिड मित्रशक्ती मिलिटरी एक्सरसाइज विथ विच कंट्री? मित्रशक्ती नावाचा युद्धाभ्यास भारत हा कोणत्या देशासोबत करतो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो श्रीलंका, जो की आपल्या भारताच्या दक्षिणेला स्थित असणारा एक आयलँड कंट्री आहे. ओके. सो exercise मित्रशक्ती is conducted annually as a part of military diplomacy and interaction between the armies of India and श्रीलंका. तर जी काही आपली मिलिटरी डिप्लोमसी आहे, बरोबर? आणि इंटरॅक्शन आहे भारत आणि श्रीलंका यांच्या आर्मीमधलं, ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण मित्रशक्ती नावाची एक्सरसाइज श्रीलंकेसोबत करतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो, एक्सरसाइज जुनिपर कोब्रा इज मिलिटरी एक्सरसाइज बिटवीन द युनायटेड स्टेट अँड विच कंट्री? जसं की भारताच्या वेगवेगळ्या युद्धाभ्यास महत्त्वपूर्ण आहे, त्याचप्रमाणे जगातल्या ज्या काही महाशक्ती किंवा जे काही देश आहे, जे सतत चर्चेत असतात, तर त्यांच्या पण काही महत्त्वपूर्ण एक्सरसाइजेस आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर युनायटेड स्टेटची अशीच एक एक्सरसाइज आहे, जिचं नाव आहे युनिपर कोब्रा. तर युनायटेड स्टेट ती कोणत्या देशासोबत परफॉर्म करतं, या आपल्याला विचारलं या ठिकाणी. याचं उत्तर आहे इस्राईल. तर इस्राईल आणि USA हे 2 देश मिळून ज्युनिपर कोब्रा नावाची एक्सरसाइज परफॉर्म करतात. आपल्याला माहिती आहे की एक सेंट्रल एशियन रिजनमध्ये जर आपण बघितलं, मध्य आशियाई भागामध्ये, तर त्या ठिकाणी इराण आणि इस्राईल या दोघांमध्ये खूप तणावपूर्ण संबंध आपल्याला दिसून येतात आणि इराण सतत इस्राईलला बॅलिस्टिक मिसाईलच्या अटॅकबद्दल धमकी देत असतं. तर या बॅलिस्टिक अटॅकला कसं टॅकल करायचं, तर याबद्दल इस्राईल आणि युनायटेड स्टेट या ज्युनिपर कोब्रा एक्सरसाइजमध्ये त्या गोष्टींवरती काम करतात. बरोबर? पुढचा प्रश्न या ठिकाणी, व्हॉट वॉज द लोकेशन ऑफ काझिन 2019 मिलिटरी एक्सरसाइज? काझिन 2019 नावाचा जो युद्धाभ्यास झाला होता, तर त्या युद्धाभ्यासाचं ठिकाण कोणतं होतं? असा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, द जॉइंट मिलिटरी एक्सरसाइज काझिन 2019 बिटवीन इंडिया अँड कझाकिस्तान विल बी कंडक्टेड ॲट पिथोरागड, उत्तराखंड. ओके. सो ही जी जागा आहे, पिथोरागड उत्तराखंडमधली, तर या ठिकाणी भारत आणि कझाकिस्तान यांच्या दरम्यान काझिन हा युद्धाभ्यास झाला होता 2019 साली. बरोबर? पुढचा प्रश्न या ठिकाणी, इकोवेरिन मिलिटरी एक्सरसाइज इज हेल्ड बिटवीन विच टू नेशन्स? ओके. इकोरिन नावाचा युद्धाभ्यास कोणत्या 2 देशांदरम्यान पार पडतो? याचं उत्तर आहे भारत आणि मालदीव्स. बरोबर? सध्याच याची एक 10वी जी एडिशन म्हणू शकतो आपण किंवा 10व्या वेळेस ही एक्सरसाइज भारत आणि मालदीव यांनी कंडक्ट केली. ओके. पुण्याच्या औंध मिलिटरी स्टेशन येथे. आणि हा जो इकोवेरिन शब्द आहे, तर या शब्दाचा मालदीवन भाषेमध्ये अर्थ होतो फ्रेंड्स असा. ओके. सो द ट्रान्सलेशन ऑफ धिस इकोवेरिन वर्ड इज फ्रेंड्स. तर ही एक्सरसाइज भारत आणि मालदीव या देशांदरम्यान चालते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अल नागा इज अ मिलिटरी एक्सरसाइज बिटवीन विच टू कंट्रीज? कोणत्या 2 देशांदरम्यान अल नागा हा युद्धाभ्यास केला जातो? याचं उत्तर आहे भारत आणि ओमान. सो इन एन एफर्ट टू बिल्ड बायलॅटरल मिलिटरी टू मिलिटरी रिलेशनशिप अँड स्किल्स, अ जॉइंट डिफेन्स एक्सरसाइज अल नागा टूक प्लेस बिटवीन द आर्मीज ऑफ इंडिया अँड ओमान. भारत आणि ओमान या 2 देशांच्या सेनेमध्ये अल नागा नावाचा हा जो युद्धाभ्यास आहे हा केला जातो.
बरोबर. सध्या भारत आणि ओमान यांचे जे काही संबंध आहेत ते पण चांगले आहेत. ओमानमध्ये असणारं दक्कम नावाचं जे बंदरगाह आहे, ते भारतीय नौसेना सुद्धा सध्या वापरते. भारतीय नौसेना त्या ठिकाणी त्यांचे जे काही युद्धनौका आहेत, त्या डॉक करण्याची परमिशन मिळालेली आहे ओमानकडनं. ओके. मग त्याद्वारे आपण इंडियन ओशन रिजनमध्ये पेट्रोलिंग व्यवस्थितपणे करू शकतो. त्यानंतरची पुढची एक्सरसाइज आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हिच जॉइंट मिलिटरी एक्सरसाइज टूक प्लेस बिटवीन इंडिया अँड जपान? भारत आणि जपान या 2 देशांदरम्यान कोणती मिलिटरी एक्सरसाइज होते किंवा कोणता युद्धाभ्यास होतो? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता धर्मा गार्डियन नावाचा एक युद्धाभ्यास आहे. तो भारत आणि जपान यांच्या सेनेमध्ये केला जातो. तर आपल्याला माहिती आहे की जपान आणि भारताचं जे काही मिलिटरी कोऑपरेशन आहे, ते आपल्या स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून आहे. कारण जे आपले थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांनी जपानच्या मदतीनेच कोहिमा, अंदमान निकोबार बेटे ही जिंकून घेतली होती. बरोबर? तर त्यावेळेपासून भारत आणि जपान यांच्यामध्ये मिलिटरी रिलेशन आहेत आणि सध्या पण ते खूप स्ट्राँग आहेत. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी मित्रांनो, वज्रप्रहार इज अ जॉइंट मिलिटरी एक्सरसाइज बिटवीन इंडिया अँड व्हिच कंट्री? भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान वज्रप्रहार नावाचा युद्धाभ्यास केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, USA. अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि भारत या 2 देशांदरम्यान हा युद्धाभ्यास केला जातो. बरोबर? पुढचा प्रश्न आहे, संप्रीती इज अ मिलिटरी एक्सरसाइज बिटवीन व्हिच कंट्री? संप्रीती हा युद्धाभ्यास कोणत्या 2 देशांदरम्यान केला जातो? तर याचं उत्तर आहे भारत आणि बांगलादेश. आपल्याला माहिती आहे की भारताची सर्वात मोठी भूसीमा ही बांगलादेशासोबत आहे आणि या सीमेवरती खूपदा आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जसे की इल्लीगल ट्रेड, ह्युमन ट्रॅफिकिंग, ओके, इन्फिल्ट्रेशन किंवा भारतातनं ज्या नद्या बांगलादेशमध्ये वाहतात, तर त्या नद्यांचा जो प्रवाह आहे तोही बऱ्याचदा बदलतो. जसं की ब्रह्मपुत्रा नदी. तर त्या ठिकाणी आपल्याला एक बॉर्डर एस्टॅब्लिश करणं हे खूप डिफिकल्ट जातं आणि अशा ठिकाणून एक स्थलांतर आहे जे इल्लीगल आपण म्हणतो, की इल्लीगली जी काही लोकं स्थलांतर करतात ते खूप जास्त होतं. मग अशा समस्यांना टॅकल करण्यासाठी दोन्ही देशांची जी सेना आहे, तर त्यामध्ये चांगलं कोऑपरेशन असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी संप्रीती नावाची जी काही मिलिटरी एक्सरसाइज आहे, हा जो काही युद्धाभ्यास आहे, हा भारत आणि बांगलादेश या 2 देशांच्या सेनेमध्ये केला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, इम्नेक्स इज अ एक्सरसाइज बिटवीन व्हिच 2 कंट्रीज? ओके. सो इम्नेक्स नावाची जी एक्सरसाइज आहे, ही कोणत्या 2 देशांदरम्यान होते? तर ही एक नेव्हल एक्सरसाइज आहे, ना की मिलिटरी एक्सरसाइज आहे. या ठिकाणी मिलिटरी एक्सरसाइज म्हटलं गेलंय, तर तेवढं करेक्ट करा. ही एक नेव्हल एक्सरसाइज आहे. भारत आणि म्यानमार या 2 देशांदरम्यान होते. बरोबर? तर आपल्याला माहिती आहे की भारत आणि म्यानमार यांच्यामध्ये खूप चांगले संबंध आहेत आणि भारत त्या ठिकाणी खूप सारे प्रोजेक्ट पण इम्प्लिमेंट करतोय. जसं की कलादान मल्टी मॉडेल प्रोजेक्ट आहे, जो भारत म्यानमारमध्ये डेव्हलप करतोय. बरोबर? तर अशा प्रकारे खूप जास्त एक स्ट्राँग रिलेशन आहे भारत आणि म्यानमार दरम्यान आणि त्यामुळेच आपण म्यानमारसोबत इम्नेक्स नावाची एक नेव्हल एक्सरसाइज परफॉर्म करतो. ओके. सो द जॉइंट एक्सरसाइज विल encompass a variety of operation including anti-air and surface firing exercises, then flying exercises using integral helicopter and seamanship evaluations at sea. तर जे काही आपले नौसैनिक आहे, त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या कॅपॅबिलिटीज आहे, तर त्या कॅपॅबिलिटीजला म्यानमारच्या नौदलासोबत शेअर करण्याचं काम या एक्सरसाइजद्वारे केलं जातं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी वेगवेगळ्या युद्धाभ्यासांबद्दल माहिती घेतली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये.